गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द मॅथ्समध्ये ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट चालू होता. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपलं फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचा पार्ट चालू होता बेटा. ठीक आहे. आता आजचं आपलं फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचं शेवटचं सेशन असेल. ठीक आहे. या सेशनमध्ये मी 40 गणितं घेईल. जसं मागच्या सेशनमध्ये 3च गणितं घेतली, या सेशनमध्ये 40 गणितं घेईल, पण सगळ्याच्या सगळ्या IMP असतील. फाईन. ओके. पहिलं गणित आता काय म्हणतो बेटा, प्रूव्ह दॅट साइन ऑफ 8 थीटा इंटू द कॉस थीटा मायनस कॉस ऑफ 3 थीटा into the cos 6 theta, sorry sin 6 theta upon the cos of 2 theta into the cos theta minus sin 3 theta into the sin of 4 theta is equal to किती येतं, tan of 2 theta. हे प्रूफ करायचं आहे. मग सगळ्यात पहिले ना आपण LHS लिहून घेऊ. पहिले LHS लिहू, मग पुढचा विचार करू. काय म्हणतो बेटा तो, sin of 8 theta into the cos theta minus cos of 3 theta into the sin of 6 theta into the sin of 6 theta, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा cos of 2 theta into the cos theta minus sin of 3 theta into the sin of 4 theta into the sin of किती बेटा 4 theta. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर माझ्या एक गोष्ट पक्का लक्षात येते की सर मला इथे हे फॉर्म्युले यूज करावे लागतील. मल्टिप्लाय साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन, म्हणजे हे 4 फॉर्म्युले मला वापरायचे. पण या 4 फॉर्म्युल्यांमध्ये एक महत्वाचं आहे, ते म्हणजे काय, सगळीकडे मल्टिप्लायला 2 आहेत. पहा, सगळीकडे मल्टिप्लाय 2 sin a cos b, म्हणजे बा साइन कॉस आलं, त्याच्यानंतर कॉस साइन पण येत आहे, कॉस कॉस पण येत आहे, साइन साइन पण आहे. पण सगळ्यात महत्वाचं, सगळीकडे काय बेटा मल्टिप्लायला 2 आहे. सगळीकडे मल्टिप्लायला काय बेटा 2 आहे. मग माझी पहिली स्टेप काय असेल, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. n म्हणजे न्यूमरेटर आहे, d म्हणजे डिनॉमिनेटर आहे, ते पूर्ण शब्द लिहायचा आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. बरं, मला सांगा वरती 2 नी मल्टिप्लाय केलं आणि 2 नी डिवाइडच केलं, काय फरक पडतो का बेटा, अजिबात नाही. म्हणजेच इथं किती झालं, 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा, इथे साइन ऑफ 8 थीटा इंटू द कॉस थीटा मायनस पुन्हा कॉस ऑफ 3 थीटा इंटू द साइन ऑफ 6 थीटा इंटू द साइन ऑफ 6 थीटा, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉस ऑफ 2 थीटा into the cos theta minus sin of 3 theta into the sin of 4 theta. आता तो जो 2 आहे बेटा, तो दोघांना मल्टिप्लाय, याला पण मल्टिप्लाय होईल, याला पण मल्टिप्लाय होईल, याला पण मल्टिप्लाय होईल, याला पण मल्टिप्लाय होईल. म्हणजे किती होऊन जाईल ते, 2 sin of 8 theta into the cos theta minus पुन्हा 2च किती बेटा, cos of 3 theta into the sin of 6 theta इंटू द साइन ऑफ 6 थीटा, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा 2च इंटू द कॉस ऑफ 2 थीटा इंटू द कॉस ऑफ थीटा, त्याच्यानंतर मायनस पुन्हा 2च इंटू द साइन ऑफ 3 थीटा इंटू द साइन ऑफ 4 थीटा. आता बेटा मी तुम्हाला एक कन्सेप्ट नेहमी सांगितलेला आहे की पहिला अँगल हा माझा नेहमी मोठा पाहिजे, दुसरा अँगल छोटा पाहिजे. इथे सांगितलं होतं बेटा, आठवतंय, पहिला अँगल नेहमी मोठा, दुसरा अँगल नेहमी छोटा. ए म्हणजे फर्स्ट अँगल मस्ट बी ग्रेटर दॅन द सेकंड अँगल. मग इथे पहा, इथे मोठा आहे, इथे छोटा आहे, इथे नाही होतं बेटा तसं, मग याला मी इंटरचेंज करेल. इथे पण मोठा आहे, इथे पण छोटा आहे, इथं आहे का तसं नाही, मग पुन्हा मी याला इंटरचेंज करेल. इथे सगळ्यात IMP स्टेप चालू आहे. आता या स्टेपमध्ये काय सांगतोय बेटा, नीट लक्ष द्या. फर्स्ट अँगल जो आहे तो नेहमी मोठा पाहिजे, सेकंड अँगल नेहमी छोटा पाहिजे, म्हणजे आपला फॉर्म्युल्याला गणिताला सोपं जातं. पहिला अँगल नेहमी मोठा पाहिजे, दुसरा अँगल छोटा पाहिजे. इथे मोठा आहे, इथे छोटा आहे, इथं छोटा आहे, मग मोठा आहे, मग याला मी इंटरचेंज करेल. इंटरचेंज का, मला सांगा, ट्वाइस ऑफ AB लिहिलं काय आणि ट्वाइस ऑफ BA लिहिलं काय, काही फरक पडतो का बेटा, अजिबात नाही. म्हणजे पहिले B लिही नाही तर A लिही, मल्टिप्लिकेशन याचे ना, काही फरक पडत नसतो. मग आता ती स्टेप, कुठली स्टेप लिहितो बेटा मी, 2 साइन ऑफ 8 थीटा इंटू द कॉस थीटा मायनस पुन्हा 2च इथे किती येईल, साइन ऑफ 6 थीटा इंटू द कॉस ऑफ 3 थीटा. ठीक आहे. इथे वाटलंच लिहून घेतो, फर्स्ट अँगल मस्ट बी ग्रेटर दॅन द सेकंड अँगल. अँगल लिहितो, फर्स्ट अँगल मस्ट बी ग्रेटर दॅन द सेकंड अँगल. पहिला अँगल हा माझा मोठा पाहिजे सेकंड अँगलपेक्षा. ठीक आहे. मग त्याला डिवाइडेड बाय खाली, पुन्हा त्याला डिवाइडेड बाय खाली किती बेटा, इथे पुन्हा 2 कॉस ऑफ 2 थीटा इंटू द कॉस थीटा मायनस पुन्हा 2 साइन ऑफ 4 थीटा इंटू द साइन ऑफ 3 थीटा इंटू द साइन ऑफ किती आलं बेटा, 3 थीटा. आता पहा, सगळीकडे पहिला अँगल मोठा, दुसरा अँगल छोटा, पहिला अँगल मोठा, दुसरा अँगल छोटा, पहिला अँगल मोठा, दुसरा अँगल छोटा, पहिला अँगल मोठा, दुसरा अँगल छोटा.
आता इथे जर मी बघितलं 2 sin a cos b, 2 sin a cos b दिसतंय. ओके, मायनस चिन्ह तसंच ठेवेल मी. पुन्हा नंतर 2 sin a cos b, पुन्हा 2 sin a cos b चे म्हणजे तोच फॉर्म्युला यूज होईल. 2 cos a cos b, 2 cos a cos b आहे. त्याच्यानंतर पुन्हा पुढे काय बेटा -2 sin a sin b म्हणतोय तो -2. मग याला प्लस लिहावं लागेल आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस चिन्ह टाकावं लागेल. इथे प्लस लिहावं लागेल आणि मग ब्रॅकेटच्या आतमध्ये काय बेटा मायनस चिन्ह. म्हणजे पहा ही एक स्टारवाली स्टेप. ठीक आहे, पुढची आता अजून एक स्टारवाली स्टेप काय 2 sin of 8 theta into the cos theta minus 2 sin of 6 theta into the cos of 3 theta त्याला डिवायडेड बाय खाली 2 cos of 2 theta into the cos of theta याला लिहिताना प्लस लिहितो ब्रॅकेटच्या आतमध्ये. असं का, तर फॉर्म्युला काय सांगतो -2 sin a sin b पाहिजे, -2 sin a sin b पाहिजे म्हणून प्लस लिहिलं. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये -2 sin a into the sin b, sin a into the sin b. ही स्टेप कळाली. पुन्हा ही स्टेप IMP 5 स्टार स्टेप. ही स्टेप व्यवस्थित जमली तर खालचं जमेल, अन्यथा जमणार नाही. हे असं का केलं बेटा, तर इथे फॉर्म्युला पहा माझा -2 sin a sin b होता, त्याला मी तशा फॉर्ममध्ये ऍडजस्ट केलं. आता सगळ्यांचे फॉर्म्युले लिहित बस. फॉर्म्युले लिहायचं झाले तर इथे 2 sin a cos b, 2 sin a cos b, इथे sin of a plus b plus sin of a minus b. मग इथे ब्रॅकेट घेतो बेटा प्रत्येकाला sin of a plus b, a plus b प्लस पुढे sin of a minus b, sin of a minus b 8 theta minus theta. ब्रॅकेट कंप्लीट. इथे मायनस, पुन्हा पुढच्या ब्रॅकेटमध्ये 2 sin a cos b, पुन्हा 2 sin a cos b sin of a plus b 6 theta plus 3 theta. त्याच्यानंतर प्लस, पुन्हा प्लस sin of किती आहे a minus b, sin of a minus b म्हणजेच 6 theta minus 3 theta. ब्रॅकेट कंप्लीट, चौकट डब्बा कंप्लीट. होल डिवायडेड बाय पुन्हा 2 cos a cos b, 2 cos a cos b, 2 cos a cos b, cos of a plus b plus cos of a minus b. मग cos of a plus b 2 theta plus theta plus cos of a minus b 2 theta minus theta. ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा इथे प्लस आला -2 sin a sin b cos of a plus b minus cos of a minus b. मग cos of a plus b, a plus b 4 theta plus 3 theta minus cos of a minus b, 4 theta minus 3 theta. ब्रॅकेट कंप्लीट, चौकोनी डब्बा कंप्लीट. ओके, आता पुढे फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बेटा. आता प्रत्येकाचे आपण आन्सर्स लिहित चालू. विच इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आतमध्ये sin of 8 theta plus theta 9 theta. त्याच्यानंतर प्लस, पुन्हा sin of 8 theta minus theta 7 theta. ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा मायनस, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये sin of किती, पुन्हा 9 theta. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस sin of किती थिटा बेटा 3 theta, 6 theta minus 3 theta 3 theta. ब्रॅकेट कंप्लीट. होल डिवायडेड बाय खाली पुन्हा cos of किती आले इथे 3 theta, 2 theta plus theta 2 theta minus theta फक्त theta, cos of theta. ब्रॅकेट कंप्लीट. प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 theta plus 3 theta 7 theta cos of किती आलं 7 theta minus 4 theta minus 3 theta cos of theta फक्त. आता मी ना सगळ्यांच्या ब्रॅकेट्स ओपन करून घेतो. हा बेसिक आहे. सगळ्यांच्या ब्रॅकेट्स ओपन करून घेतो. मग किती होऊन जाईल बेटा sin of 9 theta प्लस sin of 7 theta मायनस प्लस मायनस sin of 9 theta मायनस प्लस मायनस sin of 3 theta. ठीक आहे. होल डिवायडेड बाय खाली पुन्हा cos of 3 theta plus cos of theta plus cos of 7 theta plus minus cos of theta plus sin theta minus sin theta cancel plus cos theta minus cos theta cancel. शिल्लक काय आलं ते बघू. sin of 7 theta minus sin of 3 theta. ठीक आहे. त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा cos of 3 theta
प्लस कॉस ऑफ 7 थिटा प्लस कॉस ऑफ किती आलं बेटा 7 थिटा. आता इकडचा फॉर्म्युला बेटा कुठला साइन सी मायनस साइन डी दिसतोय आणि पुढच्या याच्यात कॉस सी प्लस कॉस डी. पण पुन्हा इथे फर्स्ट अँगल मोठा पाहिजे दुसरा अँगल छोटा पाहिजे तर डायरेक्टली सोडवलं तरीही चालेल. एकाला मी ते फंडा वापरला. आता मी डायरेक्टली सोडवतो. डायरेक्टली सोडवलं ना बेटा फक्त मग तुम्हाला हे दोन फॉर्म्युले पाठ पाहिजे. जर तुम्ही डायरेक्टली सोडवत असाल ना तर हे दोन फॉर्म्युले पाठ पाहिजे. साइन ऑफ मायनस थिटा किती असतो मायनस साइन थिटा आणि कॉस ऑफ मायनस थिटा किती असतो बेटा प्लस कॉस थिटा. हे कुठे ना कुठे यूज होतात एवढं लक्षात ठेवा. हे दोघं फॉर्म्युले कुठे ना कुठेतरी यूज होतात. कुठे यूज होईल लगेच दाखवून देतो. आता खाली साइन सी मायनस साइन डी साइन सी मायनस साइन डी किती येतं 2 कॉस ऑफ सी प्लस डी 7 थिटा प्लस 3 थिटा अपॉन 2 इंटू द पुन्हा साइन ऑफ सी मायनस डी 7 थिटा मायनस 3 थिटा अपॉन 2 होल डिवाइडेड बाय पुन्हा कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू द पुन्हा कॉस ऑफ किती बेटा सी मायनस डी 3 थिटा मायनस 7 थिटा अपॉन 2. ठीक आहे ओके. आता इथे पुन्हा 2 कॉस ऑफ 10 थिटा डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलं बेटा 5 थिटा इंटू द साइन ऑफ पुन्हा 7 थिटा मायनस 3 थिटा 4 थिटा डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलं 2 थिटा. त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 2 कॉस ऑफ 3 अधिक 7 10 भागिले 2 पुन्हा 5 थिटा इंटू द पुन्हा कॉस ऑफ इथे किती बेटा 3 थिटा मायनस 4 7 थिटा मायनस 4 डिवायडेड बाय 2 पुन्हा किती आलं मायनस 2 थिटा. ओके कॉस ऑफ 5 थिटा कॅन्सल 2 कॅन्सल. शिल्लक किती आलं बेटा इथे साइन ऑफ 5 थिटा त्याला डिवायडेड बाय कॉस ऑफ मायनस थिटा प्लस कॉस थिटा असतो. इथे 2 थिटा आहे सॉरी आणि इथे पण किती आलं 2 थिटा. मग साइन अपॉन कॉस म्हणजेच किती आहे बेटा tan ऑफ 2 थिटा विच इज इक्वल टू व्हॉट RHS विच इज इक्वल टू व्हॉट बेटा RHS. हेच तुला प्रूफ करायचं होतं. हेच तुला सांगायचं होतं की फायनल आन्सर किती येतं tan ऑफ 2 थिटा येतं. फायनल आन्सर किती येतं बेटा tan ऑफ 2 थिटा येतं असं दाखवायचं होतं. IMP स्टेप्स ज्या आहेत त्या नीट बघाल. ठीक आहे आणि व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या आणि व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या शांततेमध्ये. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम घेतोय बेटा. ठीक आहे 2 मिनिटं फक्त. ओके पुन्हा प्रूफ दॅटच आहे. प्रूफ दॅट साइन A प्लस साइन ऑफ 2A प्लस साइन ऑफ 3A प्लस साइन ऑफ 4A त्याला डिवायडेड बाय cos A प्लस cos of 2A प्लस cos of 3A प्लस cos of 4A is equal to tan of 5A upon 2 is equal to tan of 5A upon 2. खूप IMP आहे, खूप वेळेस विचारलं जातं. ठीक आहे चलो सगळ्यात पहिले आपण LHS बघू. LHS मध्ये पुन्हा किती दिले बेटा sin A प्लस साइन ऑफ 2A प्लस साइन ऑफ 3A प्लस साइन ऑफ 4A प्लस किती बेटा साइन ऑफ 4A त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा cos A प्लस cos ऑफ 2A प्लस cos ऑफ 3A आणि प्लस cos ऑफ 4A प्लस किती आलं बेटा पुन्हा cos ऑफ 4A. आता पुढं काय पहा. आता ना बेटा ही जी स्टेप सोडवली ना आता मी ती सगळ्यात जास्त मला 5 स्टार स्टेप असेल. ही स्टेप समजली तर पुढचं गणित समजेल. ह्या स्टेप मध्ये काय तुम्ही इथे RHS कडे बघा. RHS माझा किती बेटा tan ऑफ 5A अपॉन 2 tan ऑफ 5A अपॉन 2. आता इथे तर मला हे कळतंय की इथे हे फॉर्म्युला यूज होते. ठीक आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये दोघांची बेरीज त्याला भागिले 2 होतं. मी 2A अधिक 1 केलं किती 3A अपॉन 2 येईल.
जस्ट इमॅजिन करा. फक्त प्लस बघू आपण, मग मायनसचं बघू. सपोज या दोघांची मी ऍडिशन केली तर किती येतं? 3a/2. या दोघांची ऍडिशन केली तर 5a/2 येते. राईट, म्हणजे इथे दिसतंय. हे जर सपोज मी ऍडिशन केली तर 5a/2 येत आहे. कोण दोघं घेतले बेटा? सेकंड टर्म आणि थर्ड टर्म मी सोबत घेतली. ही सेकंड टर्म आणि थर्ड टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म मी सोबत घेतली तर मला 5a/2 येत आहे. येत आहे बेटा. आधी थोडंफार आपण त्या उत्तराकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय बेटा. ठीक आहे. तेच आता मी पुन्हा ही टर्म थर्ड आणि फोर्थ घेतली तर पुन्हा 4 आणि 3, 3 अधिक 4 7, 7a/2. म्हणजे पहा, फर्स्ट सेकंड टर्म आणि थर्ड टर्म घेतलं तर 5a/2 येतं. थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म घेतलं तर किती येतं? 7a/2. तुला 7/2 हवाय? 7a/2 हवाय? नाही. तुला इकडे बघायला गेलं 3a, दोघांची ऍडिशन केली, 3a/2 हवाय? नाही. तुला काय हवंय? 5a/2. तुला काय हवंय? 5a/2. मग हे दोघं जवळ घेतले तर माझं उत्तर किती येतं बेटा? 5a/2. अजून मी थोडासा विचार केला तर फर्स्ट टर्म आणि फोर्थ टर्म सोबत घेतली ना, फर्स्ट टर्म आणि फोर्थ टर्म, फर्स्ट टर्म आणि फोर्थ टर्म, फर्स्ट टर्म आणि फोर्थ टर्म सोबत घेतली की पुन्हा मला आन्सर किती येतं बेटा? 5a/2. पुन्हा आन्सर किती येतं? 5a/2 येतं बेटा. म्हणजे काय झालं? एवढं मला कळालं की फर्स्ट आणि फोर्थ सोबत घ्यावी लागेल, सेकंड आणि थर्ड सोबत घ्यावी लागेल. लक्षात आलं? इथे त्यांनी मला सगळं उलटं पालटं दिलेलं आहे. मी काय केलं की उत्तराकडे बघितलं, अँसर मध्ये मला 5a/2 आहे, तर 5a/2 कधी येईल तो विचार केला. तो कधी येतोय? जेव्हा मी फर्स्ट टर्म आणि फोर्थ टर्म सोबत घेतो, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म सोबत घेतो. सेम लॉजिक खालच्या नाही. फर्स्ट टर्म फोर्थ टर्म सोबत घेतली की 5a/2 येईल, सेकंड टर्म थर्ड टर्म सोबत घेतली की पुन्हा 5a/2 येईल. येस, कळालं? म्हणजेच काय झालं की मला याच्यातून फर्स्ट टर्म फोर्थ टर्म सोबत, खालच्यातून फर्स्ट टर्म फोर्थ टर्म सोबत, मग सेकंड टर्म थर्ड टर्म, सेकंड टर्म थर्ड टर्म सोबत. ठीक आहे. ओके. मग आता इथे पहा, इथे फर्स्ट टर्म प्लस फोर्थ टर्म साइन ऑफ 4a ब्रॅकेटमध्येच घेऊन घेतो, कटकटच नाही. प्लस प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये इथे लिहितो साइन ऑफ 2a प्लस साइन ऑफ 3a. ओके. प्लस किती आलं? साइन ऑफ 3a. फर्स्ट टर्म फोर्थ टर्म सोबत, सेकंड टर्म थर्ड टर्म सोबत. तसंच खाली पुन्हा इथे कॉस a प्लस कॉस ऑफ 4a प्लस पुन्हा कॉस ऑफ 2a प्लस कॉस ऑफ 3a. कळालं बेटा? ठीक आहे, ही स्टेप कळाली. आता पुन्हा पुढे मी नेहमीच बघतोय की माझा फर्स्ट अँगल जो आहे, फर्स्ट अँगल तो मोठा पाहिजे. कोणापेक्षा? सेकंड अँगलपेक्षा. राईट. फर्स्ट अँगल हा मोठा पाहिजे. फर्स्ट अँगल मोठा आहे का? नाही. सेकंड अँगल मोठा आहे. मग याला उलट लिहू. फर्स्ट अँगल मला मोठा पाहिजे ना, प्लस चिन्हच आहे, मग काही वांधा नाही. मग पहिले साइन ऑफ 4a लिहितो आणि मग प्लस साइन ऑफ a लिहितो. चालेल बेटा? त्याच्यानंतर प्लस. पुन्हा फर्स्ट अँगल मोठा आहे का? नाहीये. मग पुन्हा उलट कर. उलट केलं, साइन ऑफ 3a प्लस साइन ऑफ 2a प्लस किती आलं? साइन ऑफ 2a. त्याला डिवायडेड बाय खाली. पुन्हा पुन्हा फर्स्ट अँगल मोठा पाहिजे. a मोठा का 4a मोठा? 4a मोठा. मग पुन्हा कॉस ऑफ 4a प्लस कॉस ऑफ a, पुन्हा प्लस. इथे पुन्हा पहिला अँगल मोठा, मग 3a मोठा आहे, मग कॉस ऑफ 3a आणि प्लस कॉस ऑफ 2a प्लस कॉस ऑफ 2a. ओके. पुढे आता साइन c प्लस साइन d, साइन c प्लस साइन d किती येतं? 2 साइन ऑफ c प्लस d, c प्लस d 4a प्लस a अपॉन ल 2 into the cos of c माइनस d 4a माइनस a अपॉन ल 2. ठीक आहे. हे एका ब्रॅकेटमध्येच घेतो अजून. फाईन. प्लस प्लस पुन्हा इथे पुन्हा साइन c प्लस साइन d 2 साइन ऑफ c प्लस d 3a प्लस 2a अपॉन ल 2 इंटू द पुन्हा कॉस ऑफ 3a माइनस a, सॉरी 3a माइनस 2a अपॉन ल 2. पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट, होल डिवायडेड बाय. पुन्हा आता कॉस c प्लस कॉस d, कॉस c प्लस कॉस d, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 कॉस ऑफ c प्लस d 4a प्लस a अपॉन ल 2 इंटू द पुन्हा कॉस ऑफ 4a माइनस a
अपॉनला 2 ब्रॅकेट कंप्लीट, चौकन डब्बा कंप्लीट, पुन्हा प्लस कॉस सी प्लस कॉस डी, पुन्हा किती येईल 2 कॉस ऑफ सी प्लस डी, 3a प्लस 2a अपॉनला 2 इंटू द पुन्हा कॉस ऑफ 3a मायनस 2a अपॉनला 2. ओके, पुन्हा इथे ब्रॅकेट कंप्लीट. आता ना बेटा हे सॉल्व पण करतो आणि ब्रॅकेट पण ओपन करतो, दोघी स्टेप ॲट अ टाइम. ठीक आहे. मग इथे किती आलं 2 साइन ऑफ 4a प्लस 1a 5a अपॉनला 2 इंटू द कॉस ऑफ पुन्हा 4a मायनस a 3a अपॉनला 2 प्लस 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 पुन्हा 2 साइन ऑफ किती आलं 3a प्लस 2a 5a अपॉनला 2 इंटू द कॉस ऑफ पुन्हा 3a मायनस 2a a अपॉनला 2 होल डिवायडेड बाय पुन्हा इथे 2 कॉस ऑफ किती बेटा 5a अपॉनला 2 इंटू द कॉस ऑफ 3a अपॉनला 2 प्लस पुन्हा 2 कॉस ऑफ किती बेटा 5a अपॉनला 2 इंटू द कॉस ऑफ a अपॉनला 2. पुढे आता महत्वाचं, आता ना बेटा न्यूमरेटर मध्ये काही कॉमन दिसतंय का बघा, 2 साइन ए 5 अपॉन 2 2 साइन 5a अपॉन 2 दोघांमध्ये कॉमन आहे. मग न्यूमरेटर मधून 2 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 5a अपॉन 2 कॉमन काढलं. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये शिल्लक असलेल्या टर्म्स हे दोघं कॉमन आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉस ऑफ 3a अपॉनला 2 मायनस पुन्हा कॉस ऑफ a अपॉन 2 कॉस ऑफ किती आलं a अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट होल डिवायडेड बाय पुन्हा दोघांमध्ये कॉमन 2 कॉस ऑफ 5a अपॉन 2 2 कॉस ऑफ 5a अपॉन 2 काढा कॉमन 2 कॉस ऑफ किती आलं बेटा 5a अपॉनला 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा शिल्लक किती आलं बेटा कॉस ऑफ 3a अपॉनला 2 मायनस सॉरी दोघीकडे प्लस आहे बेटा, माय मिस्टेक, प्लस प्लस इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे, चुकून मायनस लिहिलेलं, प्लस पुन्हा कॉस ऑफ a अपॉन 2. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. ह्या दोघंच्या दोघं टर्म्स काय झाल्या कॅन्सल, 2 2 काय झाला कॅन्सल. शिल्लक काय बाकी आहे बेटा साइन ऑफ 5a अपॉन 2 त्याला डिवायडेड बाय कॉस ऑफ पुन्हा किती आलं 5a अपॉन 2. मग साइन अपॉन कॉस सगळ्यांना माहिती आहे, टॅन ऑफ किती आलं बेटा 5a अपॉन 2, टॅन ऑफ किती आलं 5a अपॉन 2. मोस्ट IMP सम 5 स्टार स्टेप आणि हे फर्स्ट अँगल मस्ट बी ग्रेटर दॅन द सेकंड अँगलची स्टेप महत्वाची. 5 स्टार आणि फर्स्ट अँगल मस्ट बी ग्रेटर दॅन द सेकंड अँगल. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे शांततेमध्ये. ओके, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या बेटा शांततेमध्ये. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके ओके, कंटिन्यू विथ द नेक्स्ट सम बेटा. पुढचे आता दोघे गणित पुन्हा थोडेसे टिपिकल आहेत, थोडेसे वेगळे आहेत बेटा. आहे काय आधी ह्या गणितांमध्ये ते बघू. साइन 20 साइन 40 साइन 60 साइन 80 इज इक्वल टू 3/16 असं प्रूव्ह करायचं. इज इक्वल टू किती येते बेटा 3/16. पहिले तर आपण LHS घेऊन घेऊ. LHS मध्ये किती बेटा साइन 20 इंटू द साइन 40 इंटू द साइन 60, ठीक आहे, इंटू द साइन 80, साइन 60 इंटू द साइन 80, ठीक आहे. ओके, आता ना बेटा जे बेसिक्स लागतात ते मुद्दाहून मी आधीच साईडला लिहून ठेवलेले आहेत. इथे ना बेटा मी मल्टिप्लाइंग बाय 2 डिवायडिंग बाय 2 करेल. कशाला इथे म्हणजे 1/2 ने डिवाइड केलं आणि 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं. मग इथे किती होऊन जाईल 2 साइन ऑफ 20 इंटू द साइन ऑफ 40 येईल. ठीक आहे. बरं पुढे पुढे माझ्याकडे बेटा साइन 60 ची ऑलरेडी किंमत आहे. साइन 60 ची किंमत किती असते बेटा माहिती का, जर तुम्ही टेबलमध्ये बघितलं साइन 60 ची किंमत येते √3/2 √3/2 इंटू आधी ही स्टेप कळाली बेटा, दोनाने डिवाइड दोनाने मल्टिप्लाय. मग साइन 60 ची किंमत टाकली आणि साइन 80 जो आहे ना साइन 80 त्याला मी कसं लिहितोय ते पहा, साइन ऑफ 90 मायनस 10 चालेल बेटा. साइन ऑफ 90 मायनस 10 काही अडचण, म्हणजे साइन 80 ला काय लिहिलं साइन ऑफ 90 मायनस 10. एक एक स्टेप येईल तसं तसं एक्सप्लेन करत जाईल. आता इथे पुढे 1/2 मी तसाच ठेवतो, याला ब्रॅकेटमध्ये घेतो 2 साइन ऑफ 20 इंटू द साइन ऑफ 40 2 साइन ऑफ 20 इंटू द साइन ऑफ 40 इंटू द
पुन्हा इथे किती आलं √3/2 इंटू द साइन ऑफ 90 जो आहे 90 त्याला मी π/2 -10 असं लिहितो. चालेल, π/2 -10. आता ना बेटा आपल्याकडे -2 sin A sin B चा फॉर्म्युला आहे. आपल्याकडे -2 sin A sin B चा फॉर्म्युला किती असतो बेटा? -2 sin A sin B cos of A plus B minus cos of A minus B. cos of A plus B minus cos of A minus B. इथे कुठेही मला मायनस चिन्ह दिसतंय का? 2 sin A sin B मध्ये मायनस चिन्ह दिसतंय का? नाही. मग मला पॉझिटिव्ह साठी फॉर्म्युला काढायचा. म्हणजे काय? +2 sin A sin B साठी मला फॉर्म्युला काढावा लागेल. माझ्याकडे नाहीये. मग मी तो कसा काढला इथे दाखवलंय. मग इथे +2 sin A sin B हे मायनस चिन्ह इकडे लिहिलं काय फरक पडेल का बेटा? अजिबात नाही. हे मायनस चिन्ह इकडे लिहिलं काही फरक पडेल का? अजिबात नाही. पण ते मायनस चिन्ह दोघांना जाईल, एकालाच नाही जाणार. ते मायनस चिन्ह दोघांना जाईल. मग 2 sin A sin B इज इक्वल टू मायनस किती आलं बेटा? cos of A plus B minus cos of A minus B. मग मायनस चिन्ह आता दोघांना मल्टिप्लाय झालं, मायनस प्लस मायनस 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 प्लस, आणि मग हे मला मायनस cos of A plus B प्लस cos of A minus B. लिहिताना पॉझिटिव्ह टर्म पहिले मग निगेटिव्ह टर्म, लिहिताना पहिले पॉझिटिव्ह टर्म मग निगेटिव्ह टर्म. म्हणजेच 2 sin A sin B साठी माझ्याकडे फॉर्म्युला आला. 2 sin A sin B साठी माझ्याकडे फॉर्म्युला आला cos of A minus B minus cos of A plus B. 2 sin A sin B साठी माझ्याकडे फॉर्म्युला आला किती बेटा? cos of A minus B cos of A minus B minus cos of A plus B. उलटा करायचं आणि याला मायनस चिन्ह येईल बेटा. याला प्लस येईल, याला मायनस येईल, याला प्लस येईल, याला मायनस येईल. ठीक आहे. मग इथे 1/2 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 sin A sin B 2 sin A sin B पण तिकडचा फॉर्म्युला cos of पहिले काय बेटा? A minus B cos of A minus B. त्याच्यानंतर मायनस cos of किती बेटा? A plus B cos of A plus B. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. इंटू द पुन्हा cos 60 ची किंमत √3/2 जशीच्या तशी इंटू द साइन ऑफ π/2 -10. π/2 इथे आलं मायनस, ऑल आर पॉझिटिव्ह, सगळे पॉझिटिव्ह, अपॉनला 2 आलं म्हणून साइनचं काय झालं? कॉस. म्हणून याचं उत्तर किती येईल? प्लस cos of 10 डिग्री प्लस cos of किती आला बेटा? 10 डिग्री. पुन्हा इथे 1/2 जसंच्या तसंच ब्रॅकेटच्या आतमध्ये cos of किती बेटा? -20 डिग्री -20 डिग्री मायनस cos of किती आलं बेटा? 60 डिग्री इंटू द √3/2 इंटू द cos of 10 डिग्री इंटू द cos of 10 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता ना बेटा आपल्याकडे पुन्हा आपण खूप वेळेस बघितलंय cos of -θ. cos of -θ असतो cos θ. cos of -θ किती येतं बेटा? cos θ. म्हणून याचा आन्सर cos 20 येणार मायनस cos 60 मायनस किती आलं? cos 60 इंटू द √3/2 इंटू द cos of 10 इंटू द किती आलं बेटा? cos of 10. याला काय करा बेटा? आधी लिहून घेतो. ठीक आहे. मग 1 इंटू द √3 आलं अपॉन 2 इंटू द 2 किती आलं? 4 आलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा cos 20 मायनस cos 60. ठीक आहे. इंटू द पुन्हा cos of किती आलं बेटा? 10 इंटू द किती आलं? cos of 10. पुन्हा √3/4 तसंच ठेवा. इथे cos of 20 तसंच ठेवा मायनस cos 60. जसं आपण sin 60 काढलं होतं तसं आपल्याला cos 60 ची पण व्हॅल्यू काढता येईल बेटा. cos 60 जर तुम्ही सोडवलं टेबलमध्ये बघितलं तर cos 60 ची तुम्हाला किंमत येते 1/2. cos 60 टेबलमध्ये बघा cos 60 ची किंमत किती येईल बेटा? 1/2 इंटू द किती आलं इथे? cos of 10 इंटू द किती आलं बेटा? cos of 10. आता याच्या खाली काय नसतं म्हणजे 1. फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बेटा. √3/4 ब्रॅकेटच्या आतमध्ये लसावी किती आला याचा? 2. तिरकस गुणाकार 2 cos of 20 मायनस 1 इंटू द किती आलं बेटा? cos of 10 इंटू द किती आलं? cos of 10. पुन्हा हा 2 बाहेर निघाला √3/8 आलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 cos of 20 मायनस 1 इंटू द cos of 10 इंटू द किती आलं? cos of 10. हा cos of 10 याला मल्टिप्लाय, हा cos of 10 याला मल्टिप्लाय. मग आता पुढे काय होईल काय नाही ते बघा. विच इज इक्वल टू √3/8 जसंच्या तसं √3/8 जसंच्या तसं त्याला गुणिले किती बेटा? 2 इंटू द cos of 20 इंटू द cos of 20 इंटू द cos of 10. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये घेतो मायनस पुन्हा इंटू किती आलं? मायनस किती आलं बेटा? cos of 10 झालं. ठीक आहे. हे पहा 2 cos 20 इंटू द cos of 10 मायनस पुन्हा cos 10 इंटू द 1 किती आलं? cos of 10.
विच इज इक्वल टू पुन्हा √3/8 जसंच्या तसंच इंटू 2 cos A cos B. 2 cos A cos B, cos of A plus B plus cos of A minus B, cos of A plus B plus cos of A minus B. मग cos of A plus B, cos of A plus B 20 plus 10, ठीक आहे, मायनस cos of A minus B 20 minus 10 आणि हा पुढे मायनस cos of 10 जसाच्या तसाच, पुन्हा मायनस cos of 10 जसाच्या तसाच, ठीक आहे, ओके, मायनस कॉस ऑफ 10 जसाच्या तसा, ब्रॅकेट कंप्लीट. स्टेप कळाली बेटा. पुन्हा हा कॉस ऑफ 10 याला मल्टिप्लाय झाला, हा कॉस ऑफ 10 याला मल्टिप्लाय झाला, मग 2 cos of 20 इंटू द कॉस ऑफ 10 मायनस कॉस ऑफ 10 आलं, 2 cos A cos B cos of A plus B मायनस cos of A minus B, 2 cos A cos B cos of A plus B प्लस cos of A plus B प्लस cos of A minus B, cos of A plus B प्लस cos of किती येतं A minus B. ओके, आणि इथे ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा मग इथे √3/8 इंटू द, इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा cos of 30 प्लस 20 minus 10 cos of 10, ठीक आहे, इंटू द पुन्हा मग मायनस, हे पहा cos of 30 प्लस 20 minus 10 cos of 10, पुन्हा मायनस cos of 10. आता इथे प्लस cos of 10 आणि मायनस cos of 10 काय झालं, कॅन्सल. √3/8 इंटू द cos of 30 इंटू द cos of 30, पुन्हा मग √3/8 तसंच्या तसंच इंटू द, पुन्हा जर तुम्ही कॅल्क्युलेशन व्हॅल्यू बघितली तर cos 30 ची पण मला किंमत भेटून जाते बेटा. बघा cos 30 ची टेबलमध्ये किंमत, cos 30 ची टेबलमध्ये किंमत बघा, cos 30 ची टेबलमध्ये किंमत बघा, टेबलमध्ये किंमत येते √3/2, टेबलमध्ये किंमत किती येते बेटा √3/2, मग √3 इंटू द √3 3 आणि 8 दुने 16, विच इज इक्वल टू व्हॉट RHS, विच इज इक्वल टू द व्हॉट RHS. द मोस्ट IMP सम. बेसिक्स या गणिताचे खूप IMP जे की इकडे लिहिलेले बेसिक्स या गणिताचे खूप IMP बेटा. टिपिकल द मोस्ट टिपिकल सम, खूप जास्त टिपिकल आहे बेटा आणि खूप जास्त वेळेस आलेलं आहे, खूप जास्त टिपिकल आणि खूप जास्त वेळेस आलेलं आहे, खूप जास्त टिपिकल आणि खूप जास्त वेळेस आलेलं आहे बेटा, ठीक आहे, खूप जास्त टिपिकल आणि खूप जास्त वेळेस आलेलं आहे. चलो एकदम शांततेमध्ये व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या, शांततेमध्ये सगळंच्या सगळं सम लिहून घ्या, शांततेमध्ये सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, ठीक आहे. पुढचं गणित घेतोय बेटा अशा स्टाईलचे बऱ्यापैकी, फक्त साईनच्या ऐवजी तिथे कॉस येतो बेटा, ठीक आहे. गणित काय नाही बघून घेऊ, तिथे फक्त साईनच्या ऐवजी काय येतं बेटा कॉस येतंय, मॅक्सिमम फॉर्म्युले हेच यूज होणार आहे, ठीक आहे. आता इथे बेसिक्स मी इथे मुद्दामून खोडून टाकतोय, पुन्हा जे बेसिक्स लागतील ते लिहून घेऊ आपण, ठीक आहे. ओके, चलो काय म्हणतोय बेटा समते बघा, cos 20 प्रूव्ह दॅट, पुन्हा प्रूव्ह दॅट cos 20 into the cos 40 into the cos 60, cos 20 cos 40 cos 60 into the cos 80 is equal to असतं 1/16, is equal to येतं 1/16. मग पुन्हा इथे पहिले काय बेटा cos 20 into the cos 40 into the cos 60 into the cos 60 into the cos 80 into the cos 80. आता पुन्हा याला फर्स्ट स्टेप मध्ये 1/2 ने डिवाइड, 1/2 ने मल्टिप्लाय, ठीक आहे, 1/2 ने डिवाइड केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, मग 2 cos of 20 इंटू द cos of 40, ठीक आहे. पुन्हा मग नंतर cos 60, टेबलमध्ये बघा cos 60 ची किंमत किती येते, टेबलमध्ये बघा cos 60 ची किंमत किती येते, टेबलमध्ये बघा cos 60 ची किंमत किती येते 1/2, cos 60 ची किंमत किती आली बेटा 1/2, ठीक आहे. हे असं लिहिलं, cos 60 ची किंमत 1/2 आली. पुन्हा इथे आपण जो cos 80 आहे त्या 80 ला cos ऑफ, तो जो cos 80 आहे त्याला काय लिहिणार बेटा 90 - 10 डिग्री, मग विच इज इक्वल टू पुन्हा cos ऑफ किती बेटा इथे π/2 - 10 डिग्री, ठीक आहे. मग π/2 मायनस ना, π/2 इथे आला, मायनस म्हणजे मागे ऑल आर पॉझिटिव्ह, अपॉन ला 2 आलं, म्हणून कॉसचं काय होऊन जाईल बेटा साइन. स्टेप वाईज जाऊ, पुन्हा मग इथे cos ऑफ 90 - 10, cos ऑफ किती आलं बेटा 90 - 10, ही स्टेप कळाली. पुढे आता
पुन्हा इथे 90 मायनस 10 ला π/2 मायनस 10 लिहिता येईल, राईट. π/2 मायनस 10 म्हणजे मायनस म्हणजे मागच्या क्वाड्रंट, मागे ऑल आर पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पॉझिटिव्ह येईल. कॉसचं काय होऊन जाईल बेटा, साईन. स्टेप वाईज सांगून देतो, पुढे बघू. इथे पुन्हा 1/2 इंटू 1/2 किती आलं बेटा, 1/4 घेऊन घ्या इकडे, इंटू द किती इथे 2 cos of 20 इंटू द cos of 40 इंटू द किती आलं बेटा, cos of 40. याला ब्रॅकेट मध्ये घेतो मी. ठीक आहे, इंटू द पुन्हा cos of किती येईल बेटा इथे π/2 मायनस 10 π/2 मायनस 10. पुन्हा इथे 1/4 इंटू द 2 cos a cos b cos of a प्लस b प्लस cos of a मायनस b. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये cos of a प्लस b 20 प्लस 10 20 प्लस 40 त्याच्यानंतर प्लस cos of a मायनस b 20 मायनस 40 20 मायनस 40 इंटू द cos of किती बेटा π/2 मायनस 10 π/2 मायनस 10. किंवा मग आता इथे आन्सर लिहून टाकू. π/2 मायनस 10 π/2 मायनस मायनस म्हणजे ऑल आर पॉझिटिव्ह, ऑल आर पॉझिटिव्ह म्हणजे याचा आन्सर काय येईल बेटा, पॉझिटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह आलं अपॉनला 2 आहे म्हणून साईनचं कॉसचं काय होऊन जाईल बेटा, साईन. ब्रॅकेट कम्प्लीट. पुन्हा मग इथे 1/4 आलं इंटू द कॉस ऑफ किती बेटा इथे पुन्हा 60 प्लस कॉस ऑफ किती इथे मायनस 20 इंटू द इथे ब्रॅकेट कम्प्लीट इंटू द पुन्हा किती आलं साइन ऑफ 10 साइन ऑफ 10. पुन्हा मग 1/4 पुन्हा कॉस 60. टेबलमध्ये बघा कॉस 60 ची किंमत पुन्हा 1/2 येते. मग इथे 1/2 आलं प्लस कॉस ऑफ मायनस थिटा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॉस ऑफ मायनस थिटा किती असतो, प्लस कॉस थिटा, राईट. मग कॉस ऑफ मायनस 20 किती, कॉस ऑफ 20 इंटू द किती आलं बेटा साइन ऑफ 10. ठीक आहे, पुन्हा इथे 1/4 तसंच इंटू द लसावी किती आला याचा. ओके, आता याचा लसावी किती येतोय बेटा, हा 1/4 जसाच्या तसा ब्रॅकेटच्या आतमध्ये, याच्या खाली काही नसतं म्हणजे पण बे एक बे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 1 जा 1 प्लस 2 cos ऑफ 20. ठीक आहे, इंटू द किती बेटा इथे साइन ऑफ 10 इंटू द किती आलं साइन ऑफ 10. मग इथे पुन्हा 2 टोटली बाहेर, मग इथे 1/8 झालं. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस 2 cos ऑफ 20 1 प्लस 2 cos ऑफ 20 इंटू द साइन ऑफ 10 इंटू द साइन ऑफ 10. हा साइन ऑफ 10 याला मल्टिप्लाय, हा साइन ऑफ 10 याला मल्टिप्लाय. किती होऊन जाईल बेटा मग हे 1/8 ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 10 प्लस 2 cos ऑफ 20 इंटू द साइन ऑफ 10 2 cos ऑफ 20 इंटू द साइन ऑफ 10. पुढे आता फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. 1/8 जसंच्या तसं ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 10 जसंच्या तसा इथे प्लस याला टाकताना कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकतो. 2 cos a sin b 2 cos a sin b किती येतं साइन ऑफ a प्लस b साइन ऑफ a प्लस b 20 प्लस 10. ठीक आहे, 20 प्लस 10 मायनस साइन ऑफ a मायनस b साइन ऑफ a मायनस b 20 मायनस 10. ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, चौकन डब्बा कंप्लीट. ठीक आहे, विच इज इक्वल टू पुन्हा 1/8 ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 10 प्लस इथे साइन ऑफ किती आलं बेटा 30 प्लस मायनस मायनस पुन्हा इथे साइन ऑफ 10. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट, साइन 10 प्लस साइन 10 मायनस साइन 10 काय झालं कॅन्सल. मग पुन्हा 1/8 इंटू द किती आलं फक्त साइन 30. साइन 30 जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना बेटा टेबलमध्ये तर तुम्हाला साइन 30 ची किंमत येते 1/2. साइन 30 ची किंमत किती येते 1/2 विच इज इक्वल टू 1/16 विच इज इक्वल टू व्हॉट RHS विच इज इक्वल टू व्हॉट RHS. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे बेटा तुमचा फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचा टोटल चॅप्टर संपला आहे. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा सेकंड पार्ट माझा संपलेला आहे. ट्रिग्नोमेट्रीचा सेकंड पार्ट संपलेला आहे. हा पण पार्ट सोपा होता, अवघड नव्हता. आता माझा ट्रिग्नोमेट्रीचा थर्ड आणि शेवटचा पार्ट चालू तो म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. तो म्हणजे कुठला असेल बेटा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. तो म्हणजे कुठला असेल बच्चा लोक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.